हॅलो फ्रेंड्स, आपण पाहत आहोत हाऊ मच लँड डज अ मॅन नीड. माणसाला किती जमिनीची गरज आहे, अशा प्रकारची स्टोरी आपण पाहत आहोत. आपलं ठरलं की ते भास्कर लोकांचा जो हिरो होता त्याने स्पष्टीकरण दिलं होता की अशा तुला अशा प्रकारचं जमिनीसाठी तुला निघावं लागेल, तिथून फिरावं लागेल. सगळ्या सूचना त्याने पूर्ण दिलेल्या आहेत. आणि नंतर सगळे त्याचा उद्या सकाळी भेटू म्हणून सगळे आता परत झोपायला गेलेले आहेत. उद्या भेटायचं आहे. पॅहमला त्यांनी किधर भेट दिलं, चांगलं मस्त असं भेट दिलं झोपायला. पण पॅहमला मात्र रात्री झोपी येत नव्हती. कुड नॉट स्लीप. रात्रभर तो झोपू शकला नाही. ही केप्ट थिंकिंग अबाउट द लँड. तो फक्त जमिनीचा विचार करत होता. व्हॉट अ लार्ज ट्रॅक आय विल मार्क ऑफ थॉट यू. मी किती जमीन उद्या घेऊन टाकेल, विकत किंवा प्राप्त करेल असं त्याला वाटतंय बघा. मी युजली जवळजवळ 35 मिल्स इन अ डे. एका दिवसामध्ये मी 35 मैल्स एवढं चालू शकतो. आणि दिवस मोठे आहेत, दिवस मोठा आहे लांब. विदिन अ सर्किट ऑफ 35 मिनिट्स. वॉट अ लॉट. आणि एवढा ते 35 मिनिटमध्ये वॉट अ लॉट ऑफ लँड देअर विल बी. किती जमीन मी प्राप्त करू शकेल, मिळू शकेल. आय विल बी द पुअर लँड. आय विल सेल द पुअर लँड और इट विल बी पिजन्स. जमीन मी लोकांना विकून टाकेल आणि चांगला शेत दिला परत. नंतर 2 बैलांची जोडी घेईल. ऑक्स 3,000 लावेल वस्तू घरामध्ये, शेतामध्ये. आय विल पॅचर ढोरासाठी सुद्धा जमीन राहील. पॅहम ले अवेक ऑल नाईट. पॅहम रात्रभर झोपलाच नाही. विचारामध्ये असल्यामुळे झोपलाच नाही. आणि सकाळ होण्याच्या आधी थोडीशी त्याला डुलकी आली. त्याचे डोळे त्याने उघडले. त्याने विचार केला, अरे बापरे, मी झोपलेलंच आहे. तो उठला आणि बाहेर गेला. त्याने पाहिलं की भास्करची फिटिंग इन द. तर अशा प्रकारे त्याने ते स्वप्न पाहिलेलं आहे बघा झोपण्यामध्ये. तर आपण झोपण्यामध्ये स्वप्नामध्ये आपण काही पाहू शकतो असं त्याला वाटलं बघा. आणि ते साईडला पाहिलं. सकाळी दरवाजा ओपन केला. सकाळ झालेली होती. त्याने विचार केला, आता आपली उठायची वेळ झालेली आहे. अर्ली टाइम टू वेक अप. वी ऑट टू बी स्टार्टिंग. आता आपल्याला सुरू करायचं आहे. त्यासाठी आपण जमायला हवं. ही गॉट अप. तो उभा राहिला. तिच्या माणसाला त्याने उठवलं आणि भास्कर लोकांकडे तो गेलेला आहे. आता इट इज टाइम टू गो टू द स्टेप टू लँड. अजून खूप टाइम बाकी आहे. त्यासाठी आपण लवकर निघून जावं असं त्याला वाटते. भास्कर लोक उठले आणि गोळा झाले. चिप सुद्धा आलेला आहे. मुख्य सुद्धा आलेला आहे. ते बिगॅन ड्रिंकिंग कोमिस आले. त्यांनी खमीस प्राशन केलेलं आहे, पिलेलं आहे. आणि पॉईमला पण दिलेलं आहे. तो काय म्हणतो, इफ वी हॅव टू गो वी लेट्स गो. आपलं जायचं, लवकर जाऊ, वेळ वाया जातोय, मला लवकर जायचं आहे. भास्कर्स गॉट रेडी अँड दे ऑल स्टार्टेड. भास्कर्स लोक सगळे तयार झाले. ते आता निघाले घरातून. तंबूतून निघालेले आहेत. कोणी घोड्यावर निघालेलं आहे, कोणी बैलगाड्यावर निघालेलं आहे. पॉईंटने सुद्धा आपली जी कार्ड होती, थोडीशी कॅरेज, ती सुद्धा त्याच्यावर निघालेला आहे. वेन दे रीच द स्टेपी. ते का
गवताच्या बांधावर तिथे ते पोहोचले तर त्यावेळेस लगेच सकाळ झालेली होती. दे असेंडेड ही रॉक, ते मोठ्या टेकडीवर वरती आलेले आहेत, टेकडीवर आलेले आहेत आणि आपल्या घोड्यावरनं गाडीवरनं खाली उतरलेले आहेत. तो चीप आलेला आहे मुख्य, तो चीप गेम तो मुख्य आलेला आहे. त्याने आपले हात पसरवलेले आहेत तुझ्याकडे. सी हे बघ, ऑल दिस, जेवढ्या अंतरापर्यंत तुझी नजर जाईल ती सगळी तुझी. तुला कोणत्याही जमीन आवडत, कोणत्याही आवडत, ती तुझी जमीन. पाहम्स आईज ग्लिसन, पाहमचे डोळे विस्फारले अक्षरशः. काय जमीन आहे. द चीफ टूक ऑफ हिज बॉक्स कॅप, मुख्याने काय केलं, हेडने काय केलं, चीफने काय केलं, आपली मोठी कॅप जी होती डोक्यातली ती काढली आणि जमिनीवर ठेवली आणि म्हणाला, दिस विल बी द मार्क, इथून तुला सुरुवात करावी लागेल. स्टार्ट फ्रॉम हिअर, इथून सुरुवात कर आणि परत इथेच ये. सो रिटर्न हिअर अगेन. ऑल द लँड यू गो राऊंड शॅल बी युअर्स, जेवढं तू अंतर कापशील, तेवढं चालशील, सगळी जमीन ही तुझ्या मालकीची होऊन जाईल. पहमने पैसे घेतले 1000 रुबल्स आणि ते कॅपमध्ये ठेवले. देन ही टूक ऑफ हिज आउटर कोट, त्याने आपला वरचा कोट सुद्धा काढला आणि कमरेला पट्टा सुद्धा सही केला आणि पोटाला बांधला. थोडीशी बॅग सुद्धा घेतली. इट वॉज टेम्पटिंग एव्हरीवेअर. आय विल गो टुवर्ड द रायझिंग सन, त्याने ठरवलं की आता आपल्याला निघायचं आहे. मग कसं निघू? पूर्व दिशेकडे, जिकडे सूर्य उगवतो तिकडे आपल्याला जायचं आहे. म्हणून he turned his face to the east, त्याने पूर्वेकडे आपला चेहरा केलेला आहे. and waited for the sun to appear before the rain, सूर्य उगवण्याची त्याने थोडी वाट पाहिलेली आहे. आय मस्ट लूज नो टाइम, ही थॉट, त्याने विचार केला की आपण आता जास्त वेळ वाया घालवू नये. इट इज easier walking while it is cool. The sun's ray they had already flashed over the क्षितिजापासून सूर्य आता हळूहळू बाहेर निघत आहे. पाहम, त्याने आपल्या छोटासा स्पेड पावळा जो होता तो खांद्यावर ठेवलेला आहे आणि तो निघालेला आहे. पाहम स्टार्टेड वॉकिंग, नाहीतरच डोंगरावर तो निघाला. पण कसा, जास्त स्लो पण नाही आणि फास्ट पण नाही, लिमिटेड स्पीडने निघालेला आहे. 1000 एवढं यार्ड्स गेला, चालला, तो मध्ये थांबलेला आहे, स्टॉपला थांबलेला आहे. डग हो, त्याने एक खड्डा खोदलेला आहे त्या ठिकाणी आणि काही रुमाल त्या ठिकाणी ठेवलेला आहे बघा. त्यांनी अजून तो पुढे गेलेला आहे. मग ही हॅड वॉकड ऑफ हिज स्पीडनेस, तिकडनं हिज स्पेस, फास्ट चालायला लागलेला आहे. पुढे गेल्यावर अजून त्याने परत खड्डा खोदलेला आहे. पहम लुकलं बॅक, त्याने मागे पाहिलं तर ते जे लोक जे होते बॅचर लोक, ते थोडेसे आंदोलन दिसायला लागलेले आहेत असं सूर्यप्रकाशामध्ये. ॲट अ रफ गेस पहम कन्क्लुडेड दॅट ही हॅड वॉक 3 miles. त्याने अंदाज नाही, आता आपण 3 मैल अंतर एवढं चालून आलेलो आहोत. आता त्याला गरम वाटायला लागलं, सूर्यप्रकाश वरती गेल्यामुळे त्याला आता गरम वाटतंय उन्हामध्ये. हे टूक ऑफ हिज अंडर कोट, त्याने आपला अंगामधला मध्ये घातलेला कोट सुद्धा बाहेर काढला आणि खांद्यावर ठेवलेला आहे बघा. सूर्यप्रकाश पडलेला होता. त्याने सूर्याकडे पाहिलं. इट वॉज टाईम टू थिंक ऑफ ब्रेकफास्ट. नाश्त्याची वेळ झालेली होती.
The first ship is done, but there are 4 in a day. It is too soon yet done. I will just take off my boots. त्याने काय केलं, तिचे बूट काढलेले आहेत पायामधून. ही सॅट डाऊन थोडा खाली बसलेला आहे, बूट बाहेर काढले आणि ते कमरेच्या पट्ट्याला टांगलेले आहेत आणि परत तो निघालेला आहे. इट वॉज इझी वॉकिंग. बूट काढल्यामुळे तो आता चांगलं मोकळं चालायला लागलेला आहे. आय विल गो ऑन फॉर अनदर 3 मिल्स. त्याने विचार केला अजून 3 मिल चालत जाईल, अंतर परत येईल. द स्पॉट इज सो फाईन. जागा एकदम चांगली होती, त्यामुळे त्याला आता लूज करायची नाही, हरवायची नाही. ही वेंट स्ट्रेट आउट ऑफ बरोबर. थोडं अंतर चालू केल्यानंतर वेन लुक राहून त्याने मागे ओढून पाहिलं तर ते भास्कर लोक जे होते ते अंधुक दिसत होते. आणखी दिसत होते ब्लॅक ॲड्स, काळ्या मुंग्यांप्रमाणे दिसत होते ते सगळे भास्कर लोक. आय हॅव गॉन फॉर इनफ इन दिस डायरेक्शन. आता ह्या दिशेला मी खूप चाललेलो आहे, खूप वेळा आलेलो आहे. आता एक वेळ आली की आता आपण परतायला पाहिजे. आय रेग्युलर. मला घाम पण येतोय, म्हणजे थर्स्टी आहे, ताण पण लागलेली आहे. ही स्टॉप. तो थांबला. लार्ज मोठा खड्डा खणला आणि त्या ठिकाणी रुमाल वगैरे ठेवलेला आहे. नेक्स्ट ही अनटाईड हिज डॅश. हॅड अ ड्रिंक. पाणी पिलेला आहे तो. ही वेंट ऑन. आता तो पुढे चालत निघालेला आहे. मागे होता तो चालतोय. ग्रास आवाज हाय. मोठं गवत सुद्धा वाढलेलं होतं. ग्रॅहम बिगॅन टू गो टायर्ड. त्याला थकवा जाणवायला लागलेला आहे बाबा. हे लुक ॲट द सन. त्याने सूर्याकडे पाहिलेलं आहे. इट वॉज सॉ दॅट इट वॉज दुपार झालेली आहे बघा. आता आय मस्ट हॅव अ रेस्ट. मी तो स्वतः मला आराम घ्यायला पाहिजे, रेस्ट घ्यायला पाहिजे असं त्याला वाटतंय. म्हणून मी सॅट डाऊन. तो खाली बसलेला आहे. ॲड सम ब्रेड अँड भाकर ते तुकडा खाल्लेला आहे. तसं पाणी पिलेलं आहे. पण तो झोपला नाही. त्याला माहिती आहे झोपलो तर मी गेलो, संपलो. थोडा खाली बसल्यानंतर ती वेट परत चालायला लागलेला आहे. ॲट फर्स्ट ही वॉक इझिली. तो आता चांगलं चालायला लागलेला आहे, कारण जेवण केल्यामुळे त्याला चांगलं शक्ती आलेली आहे अंगामध्ये. खूप गरम व्हायला लागलं. दुपारी कडक ऊन पडलेलं आहे बघा, गरम होते. त्याला झोप असं वाटतंय, पण तो तरच चालून गेला. त्याला लालूची जमिनीची ती त्याला काही आराम करून घेत नाही. अँड आवर टू सफर लाईफ टाईम टू लिव्ह. थोडं सहन करावं लागेल, आपला 1 तास सहन करावं लागेल, पण आपलं आयुष्यभरचं आपलं कल्याण होऊन जाईल असं त्याला वाटतंय. म्हणून तो म्हणतो अँड आवर टू सफर. त्रास सहन करूच आपण, पण ते आपल्या जीवनाभरचं आपल्याला कामास येऊन गेलं सगळे जमीन. ही वेंट अ लॉंग वे इन द डायरेक्शन ऑफ. त्या दिशेला तो बराच लांब चालत गेलेला आहे. डाव्या बाजूला वळेल तेव्हा त्याला वाटलं का पिटी टू लिव्ह द फ्लॅग्स टू देअर. सो ही वेंट ऑन पास. तो परत त्या ठिकाणी निघालेला आहे. तो थांबलेला रस्त्यावर खड्डा खोदलेला आहे, परत खोदलेला आहे. पाहून लुक टुवर्ड्स द हिलॉक. ते परत भास्कर लोकांकडे पाहिलेलं आहे. तर हिट मिळते ते काय स्पष्ट दिसत नव्हते बघा. आय हॅव मेड द साइड्स टू लॉंग. आय मस्ट मेक दिस वन शॉर्टर. ही वेंट अलॉंग थर्ड साईड स्टेपिंग फास्टर. तो परत फास्ट चालू लागलेला आहे बघा. ही लुक ॲट द सन. त्याने सूर्याकडे पाहिलेलं आहे. इट वॉज नियरली हाफ वे टू अराइव्ह.
क्षितिजापर्यंत त्या ठिकाणी सूर्य आलेला होता. त्याने पाहिलं. ही हॅड नॉट येट डन 2 miles ऑफ साईड ऑफ द स्टोर. ही वॉज स्टील 10 miles फ्रॉम द गोल. त्या ठिकाणी भास्कर लोक थांबलेले होते. तिथे टोपी ठेवलेली होती, कशी ठेवलेले होते. ते लोक आता बघा किती होते लांब, 10 miles, 10 मैल थोड्या अंतरावर होते. आय मस्ट हरी बॅक इन स्टेट. त्याने विचार केला की आता आपण फास्ट घरी परत त्या जागेवर जायला पाहिजे, खूप फास्ट चालायला पाहिजे, कारण मला एवढी जमीन प्राप्त करायची, मिळवायची आहे. सो पाहम हरकिड. पण त्याने खड्डा खोदून दिला आहे आणि त्या भास्कर लोकांकडे तिथून जो निघालेला होता चीपकडनं, मोरक्याकडनं, तिथून तो त्याला आता पोचायचं होतं अर्जंट. पाहम वेंट स्ट्रेट टुवर्ड द हिलॉक. पाहमने त्या हिलॉकमध्ये त्या भास्कर लोकांकडे पाहिलेलं आहे आणि आता तो वाकड विथ डिफिकल्टी. त्याला आता कठीण व्हायला लागलेलं आहे चालणं वगैरे. त्याने ही वॉज डन अप विथ द हीट. तू गरम उष्णतेमुळे तो आता पूर्ण मनातून सुद्धा तापलेला होता. हेच बेअर फीट. बूट काढल्यामुळे पाय सुद्धा रक्ताने बमाड झालेले होते आणि पाय असं वाटत गळालेले हेच त्याला वाटत होतं बघा. त्याला वाटायचं रेस्ट घेऊ, पण इट वॉज इम्पॉसिबल. रेस्ट घ्यायला गेलं म्हणजे तो लवकर पोहोचू शकणार नाही, सनसेटच्या आधी पोहोचू शकणार नाही, त्याला कळलेलं होतं. तसं त्याला माहिती आहे, द सन वेट्स फॉर नो मॅन. सूर्य कोणासाठी थांबत नाही. इट इज सिंकिंग लोअर अँड लोअर. खाली जातोय, खाली जातोय, खाली जातोय. तो ओ डिअर मी थॉट. त्याने विचार केला, मी काय मोठा विचार केला आणि मी आता माझं काय होईल, त्याला प्रश्न पडलेला आहे बघा. ही लुक टुवर्ड द हिलॉक ॲट द सन. त्याने ते भास्कर लोकांकडे पाहिलेलं आहे आणि सूर्याकडे पाहिलेलं आहे. ही वॉज स्टील फार फ्रॉम द. त्याने पाहिलं की अजून तो खूप त्यांच्यापासून खूप अंतरावर होता आणि सूर्य मात्र आता बुडायला लागलेला होता, मावळायला लागलेला होता. पहम रेन वाकडं. पहम मात्र चालत राहिला. वॉज व्हेरी हार्ड वर्किंग. त्याला कष्ट व्हायला लागले, वेदना व्हायला लागली, पण तो मात्र थांबला नाही. चालतोय. ही बिगॅन रनिंग. आता तो पळायला लागलेला आहे, जवळजवळ चालण्यापेक्षा लवकर पोहोचण्याकरता पळायला लागलेला आहे. त्याने कोटसुद्धा फेकून दिला, बूटसुद्धा फेकून दिले, कॅपसुद्धा फेकून दिली आणि तो म्हणतो व्हॉट शॅल आय डू. इट थॉट अगेन. तुम्ही आता काय करू. आता बघा, मी पुष्कळ जमीन प्राप्त केलेली आहे, पण आय कॅनॉट गेट दिस गोल. पण सूर्य मावळण्याच्या आधी ते पोचू शकणार नाही. अँड दिस मेड हिम स्टील मोर ब्रिथलेस. नावच्या केल्यानंतर परत त्याला श्वास थांबतोय काय त्याला वाटायला लागलं बघा. पहम वेंट ऑन रनिंग. पहम पडतोय जोराने, रनिंग करतोय. शर्ट ओला झालेला आहे, ट्राउजर्स पॅन्टसुद्धा ओली झालेली आहे. हिज माउथ वॉज पार्स्ट. हिज ब्रिस्ट वॉज वर्किंग लाईक अ ब्लॅकस्मिथ्स गेलोज. हिज हर्ट वॉज बीटिंग लाईक अ हॅमर. तसं ठोकी हृदयाची ठोकी आता हातोड्याप्रमाणे पडत आहेत. लेग्स वेअर गिविंग वे. असं वाटायचं की पायसुद्धा आपल्या मालकीचे राहिले नाहीत, पायसुद्धा गेले असं त्याला वाटायला लागलेलं आहे बघा. अशा भीतीने तो अतिशय ग्रासलेला आहे. मी म्हणून गेलं सगळं त्याला वाटायला लागलेलं आहे. पण थोडंसं भीती वाढण्यापेक्षा त्याला असं वाटायचं पण यासाठी थांबायला नको पाहिजे आपण, कारण जमीन आपल्या मालकीची होणार आहे. ही रॅन ऑन अँड ऑन. पळत सुटला. भास्कर अँड ड्रीव नियर द 100. भास्कर स्केलिंग आणि शॉपिंग करून. इकडे भास्कर लोक जोराने आवड्या मारतायत लागून, त्याला हात देत आहेत, ये लवकर असं म्हणतायत. ही गादरड त्याने पूर्ण शक्ती एकवटली आणि तो पळायला लागलेला आहे.
द सन वॉज क्लोज टू द रिम. सूर्य मात्र खाली आता क्षितिजामध्ये आलेला होता आणि मावळायला आलेला होता. द सन वॉज क्वाईट लो. धुमाल लागला, मावळायला लागला. पायहम कुड ऑलरेडी सी द पीपल ऑन द हिल. त्याने पाहिलं वास्तू लोकांकडे त्याने पाहिलेलं आहे आणि ते त्याला म्हणतायत हरी यार लवकर घाई कर, लवकर कर. त्याने लांबून पाहिली की त्या ठिकाणी कॅब पडलेली आहे ग्राउंडवर, पैसे पण पडलेले आहेत ग्राउंडवर. आणि पायहम त्याला कळलं की आता आपण स्वप्न पूर्ण करायचे आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये. तो देअर इज प्लेंटी ऑफ लँड. विचार करतो की खूप जमीन आपण प्राप्त केलेली आहे, पण देव आपल्याला तेवढी जमीन देईल का? कारण असं वाटतंय मला आय हॅव लॉस्ट माय लाईफ. जीवन मी घालवलं असं मला वाटतं. आय हॅव लॉस्ट माय लाईफ. जीवन मी वाया घालवलेलं असं त्याला वाटायला लागलेलं होतं. कारण काय, आय नेवर रीच द स्पॉट. त्या ठिकाणी मी स्पॉटसाठी गेले ठिकाणावर, भास्करच्या ठिकाणावर मी पोहोचू शकणार नाही. पाहम लुक ॲट द सन. त्याने सूर्याकडे पाहिलेलं आहे. तिथं सूर्य पृथ्वीपर्यंत डुंबायला आलेला होता, मावळायला आलेला होता. एक साईड त्याची डिसॅबिल अदृश्य झालेली होती. एक साईड विथ ऑल हिज युनिव्हर्सिटी. त्याने पूर्ण शिट्टी एकवटली, जोराने पळायला लागला तो. बघा, बेंडिंग हिज बॉडी फॉरवर्ड असतो त्या ठिकाणी ते पुढे वाकायला लागलेलं आहे. बघा, हे रिच द हिलॉक. जेव्हा तो त्या ठिकाणी पोहोचला, भास्कर प्रकारे पोहोचला, त्यावेळेस लगेच अंधार झालेला होता. म्हणजे सूर्य लगेच मावळलेला होता. त्याने वरती पाहिलं, सन हॅड ऑलरेडी सेट. सूर्य आता मावळलेला होता. त्याने आवडी मारली, ऑल माय नेबर हॅज बीन इन वेन. सगळे कष्ट वाया गेलेले आहेत, व्यर्थ गेलेले आहे असं त्याला विचार केला आणि थांबणार होता. ते भास्कर लोकांनी त्याला स्टील शावडेल. भास्करबद्दल त्याला आवड्या मारायला लागले आणि ते बिलो द सन सीम टू युनिव्हर्सिटी. सूर्य अशा प्रकारे सूर्य मावळलेला आहे. ते ऑन द हिलॉक टू सी. मी टूक अ लॉंग ब्रीथ. त्याने खूप मोठा श्वास घेतला आणि त्या ठिकाणी तो पोहोचलेला आहे. भास्कर लोकांच्या ठिकाणी पोहोचलेला आहे. ही रिच द टॉप अँड सॉ द कॅप. जवळ पोहोचला आणि त्याने आपली टोपी पाहिलेली आहे. बिफोर इट सॅट ती ब्लॉकिंग अँड होल्डिंग इट साईड्स. चिपा ते आळा मारतोय, हसतोय, आनंदाने हसतोय. अगेन कोण रिमेंबर्ड हिज. मी त्याला आपण स्वप्न आठवलेलं आहे. बघा, हिज लेग्स गिव्ह ब्रीथ टू हिम. आणि बघा काय झालं, तो ही फेल फॉरवर्ड. तो पुढे पडला अँड रिच्ड द कॅप विथ हँड्स. खाली पडल्यानंतर त्याने आपला हात त्या कॅपवर लावलेला आहे, पोहोचवलेला आहे. बघा, चिपला वाटलं की हा शेवटी पोहोचला. अंधार झाला, त्यापूर्वी हा पोहोचलेला आहे. म्हणून चिपने आनंदाने आवडी मारली. वॉट अ फाईन फेलो. वा वा, किती भारी मनुष्य आहे. त्याने जमीन प्राप्त केली, ज्याला पाहिजे तेवढी जमीन प्राप्त केली आहे. मग पायमचा नोकर त्याच्या तो खाली पडल्यामुळे, पोहन खाली पडल्यामुळे त्या पोहनला पाण्याकरता तो गेलेला आहे. दिसा त्याने पाहिलं तो खाली पडला होता, पण काय, ब्लड वाज फ्लोइंग फ्रॉम हिज माउथ. तोंडामधून रक्त वाहत होतं. ब्लड वाज फ्लोइंग फ्रॉम हिज माउथ. तोंडामधून रक्त वाहत होतं. कारण काय, पायहम वाज डेड. पायहम वाज डेड फ्रॉम मेलेला आहे. त्याने जागेवरच मेलेला आहे. भास्करने जीभ चावली आणि म्हटला, अरे काय भाऊ, काय वाईट झाला असं. शेवटी बघा कसं शब्द सांगतो. बघा, तिच्या नोकराने पावड्याने एक जमीन खोदली. त्या जमिनीवर त्याला पायहमला दफन करायचं होतं. ती जमीन किती असेल बरं? फक्त 6 feet फ्रॉम इज हेवन. डोक्यापासून तर 6 फूट, 3 बाय 6 एवढंच इज हेवन. इज ऑल ही निडेड. त्याला शेवटी मरताना किती जमिनीची गरज भासली? 3 बाय 6 फूटची जमीन गरज भासली. त्याने आपण स्टोरीमध्ये पाहिलं
त्याने खूप जमिनी मिळवल्या, लँड मिळवलेल्या, गहू काढले, उत्पन्न काढलं, हार्वेस काढला, हंगाम काढला, बरेच पैसे कमवले. हव्या झाला, इथून दुसऱ्याकडे गेला, दुसऱ्याकडून ते भास्करकडे आला. भास्करने सांगितल्यावर त्याला ती जमिनीविषयी त्याला लालूच लागली आणि शेवटी त्याला शेवटी फक्त किती जमिनीची गरज भासली, 3 बाय 6 फूटची गरज भासली आणि त्या ठिकाणी तो मेलेला आहे.